संत ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना
कृपादान केले संते कल्पांते सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका संत सेवा दुसरे चरण संतांच्या तुमच्या दोघांना कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्यास मधुर गायन होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार न्याता कायवासी वाणी मानेल संतासे रंगया चित्तासे आपोल्या या मनाला गो हरिनामाचा छंद आवड गुद गावया महायोग पीठे तटे भीमरत्य मोरा पुंडलिका दादा साधात कृष्ण जया तुझिने आधरे पांडुरंगे तनुमान दिव्य रूपीच केले न त्यागी दिव्य लोकास नेले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा
तस्मै श्री गुरुवे नमः. श्री संताची लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास निगुण खाये लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदने महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कळस ज्यांनी 4 वेदाचं बंधन करून बाजूवेद निर्माण केला, स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला. एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली, मुक्तीचं ठिकाण सांगितलं, मोक्षाचं दारोबड करून दिलं व जगाचे गुरु झाले. देव मान्य, संत मान्य, जग मान्य, ज्यांचा अधिकार मोठा, वैराग्य मोठं, योग्यता मोठी असे महामेरू महासंप्रदायाचे कळशस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा संतांच्या चरणाचा लाभ सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपे सेवेकरता विठाला जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे संतांच्या चरणाचा लाभ सांगतात. का सांगतात, कशामुळे सांगतात, त्याचं कारण काय, आपण भावार्थ झाल्यानंतर पुढे पाहणारच आहोत. परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो लाभ सांगतात तो संतांच्या चरणाचा लाभ सांगतात. ते सांगतात की या जगामध्ये उत्तम लाभ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो संतांच्या ठिकाणी लाभ या, तो संतांच्या चरणापाशी लाभ या. तो लाभ इतरत्र नाही, तर तो लाभ फक्त उत्तम लाभ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर सेतो एक संता ठाई लाभ पाये उत्तम. संतांच्या ठिकाणी उत्तम लाभ या, म्हणून त्या संतांची सेवा आपल्या हातून होणं गरजेचं आहे. मनविता त्यांचे दास पुढे आस पुरेना. जर जीवनामध्ये उत्तम लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि संतांची सेवा प्राप्त झाली
की बऱ्यापेक्षा चांगला, चांगल्यापेक्षा उत्तम लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि तो उत्तम लाभ प्राप्त करण्याकरता त्यांचं दासत्व करणं गरजेचं आहे. आणि त्या संतांचं दासत्व तुम्ही आम्ही स्वीकारलं की जीवनातली आशा समूळास नष्ट होती. पुढे आस उरेना. संतांचं दास झालं, संतांची उत्तम सेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली, संतांची कृपा उत्तम प्राप्त झाली की आपल्या जीवनातली आशा समूळास नष्ट होती. म्हणजे संत काय करतात तर त्या मानवावरती, त्या देहावरती कृपा करतात. किती कृपा करतात? कृपादान केले संते कल्पांती हे सरेना. जसं कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपण जी इच्छा करू ती इच्छा कल्पतरू झाड पुरवत, तसं संतांपाशी आपण संतांचं दास झालो, संतांची उत्तम कृपा आपल्या जीवनावर प्राप्त झाली की संत आपली इच्छा पूर्ण करतात. म्हणून तुकोबराय देवाकडे मागतात, देवा तुका म्हणे संत सेवा. आणि ह्याची देवा उत्तम, देवा संताची सेवा उत्तम आहे आणि आम्हाला ती घडावी. का घडावी तर उत्तम लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा. म्हणून हे तो एक संत आहे. लाभ पाये उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. असा सरळ सरळ अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठाल हा सेवेला सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिट पर्यंत म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आपण कशानिमित्त आलोय, काय कारण आहे व कशानिमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. या सांगवी पंचक्रोशीमध्ये, या पाटील माळ्यामध्ये हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरू संत बाळूमामा, या मामांच्या वर्धापनानिमित्त एक दिवसीय अनमोल असं भक्ती यज्ञ, ज्ञान यज्ञ तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चाललेला आहे. या ठिकाणी गावातील सर्व भाविक भक्त आहात, पंचक्रोशीतील भाविक मंडळी या ठिकाणी आल्या आहात, गावातले गुणीजनी भजनकरी आहेत, गुणीजन पकवाच्या मृदंगाचार्य आहेत, गुणीजनी महाराज लोक असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा 18व्या शतकातल्या महान सद्गुरू संत बाळूमामांचा एक दिवसीय वर्धापन दिन म्हणजे भंडारा उत्सव या पाटील वस्तीवरती चाललेला आहे. त्याच्या निमित्त एक कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामरागड पाटील परिवाराने लादलेली आहे. परम भाग्य माझ्या सज्जन मायबाप हो, तुमचं आमचं भाग्य म्हणावं लागेल. आपण जीवन जगतोय मृत्यू लोकातलं. या मृत्यू लोकाची राठी एक दिवशी यायचं आणि एक दिवशी निघून जायचं. पण जीवन जगत असताना आपल्याला अनमोल संधी प्राप्त करून संतांनी दिली. आपल्याला साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधन उपलब्ध करून दिलं या. आणि साध्यापर्यंत प्रत्येकाने पोहोचावं बरं का, कारण का साध्यापर्यंत पोहोचल्याशिवाय जीवनाचं यत्कर्तव्य पूर्ण होत नाही. म्हणून संतांनी साधन दिले या. काय साधन दिले व साध्यापर्यंत पोहोचण्याकरता? ऐका, जेवढे जेवढे मृत्यू लोकांमध्ये संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांनी तुम्हाला साधन दिले या. त्या साधनाच्या हेतूने तुम्ही आम्ही साध्यापर्यंत पोहोचतो या. पण प्रत्येक मानवाला हे साधन पोचलं नाही. म्हणून 18व्या शतकातल्या सद्गुरू संत बाळूमामांनी या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत साधन ते पोहोचू. आता कोणतं साधन आहे? ऐका, मृत्यूलोक बारकं नाही, मृत्यूलोकाला आकार नाही, उकार नाही, पण मृत्यूलोक आहे. वर आकाश आहे, आकाशाला आकार नाही, उकार नाही, पण आकाश आहे. या मधल्या दोन्हीच्या प्रवाहामध्ये आपण जीवन जगतो. या जीवनामध्ये अखिल गुरु ब्रह्मांड पंढरी परमात्म्याने तुम्हाला जन्म दिला या. ऐका, अखिल कोट ब्रह्मांड पंढरी नाथाने तुम्हाला जन्म दिलाय. पण त्याच पंढरी नाथाचं गुणगान कोण कोण करतं? चहुवेद जान शाही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिशी गाठी 18
गुणगान गातात, पण देव त्यांच्यापाशी थांबला नाही. थांबला का नाही? मग देव कुणापाशी थांबला? ज्यांनी जीवनाचं उद्धार होण्याकरता साधन वापरलं अशा व्यक्तींपाशी थांबला. मग कोणतं साधन वापरलं? जर ज्या देवाने निर्णय दिला त्या देवाचं नाम प्राप्त संतांनी करून घेतलं आणि संतांनी देवाला एका जाग्या उभा केलं. आला पुंडलिक भक्त राज त्याने केशव वळला सहज, तिथला विठ्ठल मंत्र बीज त्याने झाले सर्व कामकाज. वासुदेव हरी वासुदेव हरी. पहिला संत कोण आले? पुंडलिकराय आले. आणि पुंडलिकरायने का जागेवर देवाला उभा केलं. का रे पुंड्या मातलासी उभा केले? विठ्ठलासी मंत्र जपला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, आणि आईवडिलांची सेवा केली. देवाला एका जाग्या उभा केलं. 4 वेदाने उभा नाही केलं, 6 शास्त्रांनी उभा नाही केलं, 18 पुराणाने उभा केलं, पण पुंडलिकरायांनी देवाला उभा केलं. पण त्याच पुंडलिकरायांनी देवाला उभा केल्यानंतर नावा रूपाला कोणी आणला? तर 18 संतांनी, माझ्या सद्गुरू संत बाळूमामांनी. जर संतांनी देवाचं नाम सांगितलं नसतं तर या ठिकाणी कीर्तन चालू झालं नसतं. संतांनी देवाचा अधिकार सांगितला नसता तर देव किती मोठा आहे तुम्हाला कळलं नसतं. अरे संतांनी भजन कीर्तनाचा मार्ग दाखवला नसता तर तुमच्या आमच्या गळ्यामध्ये माळा आणि टाळ आलं नसतं. हे उपकार संतांचे आहेत. कारण का लोपलेलं ज्ञान होतं, ते लोपलेलं ज्ञान माझ्या संतांनी प्रगट केलं. अजिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज सिद्धी, तेची प्रेम मुद्रा सुरक्ष दिली, पूर्ण कृपा केली गहिनाता निवृत्ती गहिनी, कृपा केली पूर्ण आणि कुळ हे पावन कृष्ण नामे. अरे मृत्यूलोकामध्ये पहिले संत जन्माला आले, त्या संतांनी ज्ञानोबराला अनुग्रह दिला. ज्ञानदेव पुषे निवृत्तीसी चाळे, ज्ञानदेव पुषे निवृत्तीसी चाळे. या मृत्यूलोकामध्ये 1195 ला निवृत्ती दादा जन्माला आले. कोळेकर बाबांनी अनेक कीर्तन माझ्या ऐकल्यात आणि अनेक कीर्तन त्यांनी युट्यूबला सोडल्यात. निवृत्ती दादा 1195 ला आले, ज्ञानोबर 1197 ला आले, स्वपन काका 1199 ला आले, मुक्ताई 1201 मध्ये आले. 12व्या शतकामध्ये नरहरी बाबा, आरंचे सावतोजी बाबा, नामदेवराय, जनाबाई, चोकोबाराय, कुर्मदास महाराज, रोहिदास महाराज, निळोबाराय, आपलं सेना महाराज, नंतर कबीरदास महाराज. 13व्या शतकामध्ये नाथ बाबा, 14व्या शतकामध्ये दंडवत स्वामी, 15व्या शतकामध्ये एकही संत नाही, 16व्या शतकामध्ये जगाचे जगद्गुरु तुकोबाराय, निळोबाराय, बहिणाबाई, मीराबाई, आणि 17व्या शतकामध्ये एकही संत नाही. आणि 18व्या शतकामध्ये राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता या जगाच्या मालकाने तुमच्या आमच्या करता जन्म घेतला, ते म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा. ऐका ऐका, तुम्हाला वारकरी संप्रदायापर्यंत सगळ्या संतांची ख्याती माहिती आहे. अगदी ज्ञानोबरायांनी लोपलेलं ज्ञान प्रगट केला करण्याकरता निवृत्तीदादाकडे याचना केली, दादा सांगा 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 नाम म्हणजे किती श्रेष्ठ आहे. तेव्हा निवृत्तीदादांनी सांगितलं, ज्ञानोबरांचा पूर्व अवतार भगवान शंकराचा, सदाशिवाचा अवतार, म्हणजे मृत्यूलोकामध्ये भगवान शंकरातले स्वरूपातले पहिले संत या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले. आणि ज्यांचा आज आपण वर्धापन दिन साजरा करत आहे ते 18व्या शतकातले महान सद्गुरु संत यांचाही जन्म भगवान शंकराचा आहे. म्हणजे भगवान शंकराने 2 वेळा या मृत्यूलोकामध्ये संताच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला. देवाच्या स्वरूपामध्ये अनेक वेळा केला. खंडेराया भगवान शंकराचा अवतार, ज्योतिर्वा भगवान शंकराचा अवतार,
देवाच्या अवतारामध्ये अनेक भगवान शंकरांनी रूप घेतली, पण संतांच्या स्वरूपामध्ये 2 वेळा रूप घेतली. एक निवृत्त दादा आणि दुसरे भगवान आपले सद्गुरु संत बाळूमामा. या 2 रूपामध्ये काय कार्य केलं, लोकल्याला ज्ञानोबराला सांगितलं आणि राहिलेलं काम पूर्ण केलं. आता ऐका या वर्धापन दिनानिमित्त आपण भंडारा उत्सव साजरा करतो. या आता या मामांची ख्याती अफाट या, किती अफाट या. तर जेवढी पूर्वीच्या संतांनी ख्याती केली तेवढीच ख्याती माझ्या सद्गुरु संत बाळूमामाची. ऐका, ज्ञानोबाने मेलेल्या माणसाला जिथं केलं ज्ञानेश्वरी लिहिली. सखे 1212 उत्तरे. ती का केली ज्ञानेश्वरे? सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला. निवृत्त आपलं ज्ञानोबांनी मेलेल्या माणसाला उठून ज्ञानेश्वर लिहिली. नाथबाबांनी मेलेल्या गाढवाला उठवलं. नाथबाबांनी मेलेल्या दंडवत स्वामीला उठवलं. तुकोबारायांनी मेलेल्या मुलाला जिवंत केलं. लोहगावमध्ये तुकोबारायांनी मेलेल्या मुलाला जिवंत केलं. मेलेल्या मुलाला लोहगावमध्ये जिवंत केल्यानंतर पुन्हा मेलेल्या गुंडापाला जिवंत माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी केले. ज्ञानोबांनी मेलेल्या माणसाला उठवलं, नाथबाबांनी मेलेल्या माणसाला उठवलं, तुकोबारायांनी मेलेल्या माणसाला उठवलं, तसंच माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी मेलेल्या माणसाला उठवलं. आता या मामाचा अवतार कुठं झाला? ऐका, संत हे सहजासहजी सामान्य व्यक्तीच्या पोटी जन्म घेत नाहीत. संत कुणाच्या पोटी जन्म घेतात? पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेतले, ते हरीचे दास जन्म त्यांच्या पोटी संत जन्म घेतात. मग आता ऐका, ज्यांच्या समोर तुम्ही आम्ही बसलोय या मामांचा अवतार अक्कोळ गावी झाला. आई वडिलांचं नाव मयाप्पा आणि सुंदरा माता. या सुंदरा माता मयाप्पा यांनी आप्पाची वाडी हळसिद्धनाथ यांची तपश्चर्या केली. हळसिद्धनाथ हे भगवान शंकराच्या रूप यांची तपश्चर्या करून घेतली ती. आणि भगवान शंकर हळसिद्धनाथाची तपश्चर्या केल्यानंतर 3 जन्म लागोपाठ पुण्य केलं आणि सुंदरा मातेने मागून घेतला, आहे देवा मला असा पुत्र दे की त्या पुत्रांनी फक्त तुझी प्राप्ती करावा आणि जगाला सन्मार्गाकडे लावावा. हळसिद्धनाथ ऐकलं आणि त्या सुंदरा मातेला आणि मयाप्पाला पहिलं रत्न झालं. त्या नाव पहिल्या रत्नाचं नाव भीमा मामा. आणि दुसरं रत्न झालं ते म्हणजे तुम्ही आम्ही ज्यांच्या समोर बसलोय ते सद्गुरु संत बाळूमामा. आता मामा जन्मले ते तारीख सांगल का? मी काय सांगत होतो, मामा जन्माला आले ती वार होता सोमवार, तारीख होती 3 ऑक्टोबर 1892, वेळ होता 4:23 या जगाच्या मालकाने सुंदरा माता आणि मायाप्पाच्या पोटी जन्म घेतला. वास्तविक पाहता मामाला आणखीन एक भाऊ होता, त्याचं नाव भैरू मामा. एक बहीण होती गंगूताई. अशी 4 मुलं आणि 2 पती पत्नी अक्कोळ गावी निवांत राहत होते. पण हेच कुटुंब पहिलं कोळेकर महाराज महाराष्ट्रातलं नव्हतं. कुठलं होतं? कर्नाटक प्रांतामध्ये आर भावीचे. ते आर भावीला कंटाळले आणि अक्कोळ गावी येऊन राहिले. म्हणून महाराष्ट्र प्रांतामध्ये कर्नाटक सोडून महाराष्ट्र प्रांतामध्ये जन्माला आपलं उदरनिर्वाह करण्याकरता आले. आणि महाराष्ट्र प्रांतामध्ये का उदरनिर्वाह करण्यात आले तर त्यांच्या पोटी संत जन्माला यायची होते म्हणून ती जागा त्यांनी सोडलेली
असावा. एकही संत महाराष्ट्राच्या बाहेर जन्माला आलेले नाही. बरं काही लक्षात असू द्या, सगळे संत महाराष्ट्र भूमीत जन्माला आले. म्हणून 3 ऑक्टोबर 1892 ला 4:23 या जगाच्या मालकाने अवतार धारण केला. आता नावं तुम्हाला सांगितली. कोण? भीमा मामा, बाळू मामा, भैरू मामा, गंगूताई. लहानपणीच या मामांनी चमत्कार दाखवायला सुरुवात केली. चमत्काराशिवाय नमस्कार लोक घालत नाहीत. मामांनी चमत्कार दाखवायला सुरुवात केले. काय केले? अरे आपण आलोया हे आपला प्रपंच करण्याकरता नाही, आपण आपला प्रपंच हाकण्याकरता नाही, मग आपण जगाला काहीतरी सांगावा म्हणून खेळ खेळत असताना मामाने उंच झाडावर कधी जाऊन बसावा, कातडी फसाव कधी झोपावा. लहान मुलांनी त्यांच्या आईपाशी सांगावा, अगं सुंदराई सुंदराई तुझा बाळूजी आहे ना, तो कातडी फसाव दुखतोय आणि आम्ही उठ म्हणलं की तो म्हणतोय माझी गादिया. अगं असला कसला का तुझा बाळू? जळत मायाप्पा नित्रा, हे पोरांनो काय झालं? हे मायाप्पा तुमचा बाळू आहे ना, तो उंच झाडावर चढतोय आणि आम्ही खाली उतर म्हटलं की आम्हाला म्हणतोय भविष्यात माझ्या देवळाचा कळस इतका लांब जाणार आहे. हे असं कसलं बोलतोय? मायाप्पाने हात मारून घ्यावा. ए बाळू काय बा, हे पोरं काय सांगतात? बा पोरं सांगतात ते काय खोटं नाही, ते बरोबर आहे. बाळ्या ही माझा शब्द नाही बरं का, कोणाचा शब्द आहे? बापाचा शब्द आहे. बाप मुलाला आरोतुर बोलतो. बाळ्या अरे तुला कळतं का मला काय बोलतोय ते? बा नाही रे तुला कळायचं, तुझ्या पोटी मी जन्म घेतला पण तुला कळणार नाही. सुंदरा मातेने म्हणा बाळू तू असं कसं बोलतो रे? आई तुला नाही का कळणार? असं म्हणता म्हणता भीमा मामाला आणि बाळू मामा शाळेत घातलं. लगेच घातलं बरं का, कीर्तनात लगेच पुढे सरकावं लागतं. शाळेत घातलं. गुरुजींनी फळ्या गणित लिहिलं की लिहायच्या अगोदरच गुरुजीला हात करावा, गुरुजी या गणिताचं उत्तर आमकाम काय? गुरुजीने प्रश्न विचारायचे आधीच गुरुजी या प्रश्नाचं उत्तर आमकाम काय? गुरुजी म्हणलं बाळू अरे फळ्या उत्तर लिहून देत जा की. अहो गुरुजी तुम्ही फळ्यावर लिहायच्या अगोदर तुमचं काय हातामध्ये येतंय मी इथं बसून जाणतोय. अरे बाळू तुला कस काय माहिती? गुरुजी तुमचं देखील गणित मी जाणतो. गुरुजी म्हणलंय विलक्षण पोरग या, हे सामान्य पोरग नाही. ज्ञानी माणसं लय बडबड करत नाहीत. ते शांत असतात. जे अर्धवट असतात ना ती बडबाड 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 करते ती. बघा तुम्ही एखादी चांगली सासू असली तर ती सुनाला बडबड करत नाही करत. ती म्हणते आपण बी सून कधीतरी होतो. मी इथलं नाही सांगत बर का, आमच्या घरचं सांगतो. या कशा लोक शब्द सोयचा आहे. कधी बी आपल्या आईने शांत राहायचं असतं. त्याला प्रपंच म्हणतात. ह्याचा किक्षला प्रपंच म्हणत नाही. येणारी लक्ष्मी जर माघारी फिरली तर सहजासहजी घर सुखाने नांदत नाही. हे लक्षात असू द्या. असू द्या बाबा असू द्या. सांगत होतो सासू नाही तुम्ही कीर्तनात लक्ष का, मला लांबून गाडी फिरवायची सवय आहे ऐका. कारण का भूत्याचं त्याला भूत्याला घालायचे, मला पदरचं कुठं काय घालायचे. ऐका मी सांगत होतो की गुरुजी ज्ञानी होतं. ज्ञानी गुरुजी शांत राहिलं आणि सुंदरा मात्यापाशी गेले. सुंदरा मातेला म्हणले सुंदरा तुझा मुलगा आहे ना, अगं हे सामान नाही. काय वा गुरुजी काय उलटा बोलला का? नाही का सुंदरा, अगं हे मी गणित लिहायच्या अगोदर मला म्हणतोय गुरुजी तुमचं गणित मी सांगू का? असलं बोलतोय. बाळू काय आहे इकडे काय आहे? गुरुजी काय म्हणतात? गणित सांगतो ना. अगं आहे गुरुजी तर सांगतो पण तुझं बी सांगतो. बाया माझ्या पोटी जन्म घेतला मला उलट बोलतो आहे. अगं तुला नाही मी कळणार कोण आहे ती. आणि मामा सामान्य लोकांना कळतच नाही. अरे मामा म्हणजे कोण? नमो नमा नमो नमा नमो नमा नमो नमा.
कृपेची घागर नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः. अरे मामा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. तो अवतार वयाच्या 9व्या वर्षी आईला म्हणतो, मी तुझं देखील गणित जाणतो. एक लक्षात ठेवा, तू माझ्या पदरचं संगत नाही. मामाचं 25च्या 25 अध्याय पाठ येतं माझ्या. मामाने सांगितलंय, अरे जी व्यक्ती माझ्या तळावर येऊन बसती, जी व्यक्ती माझ्या समोर येऊन बसती, त्या व्यक्तीचं गणित हा बाळू मामा जाणतो. जेवढी जेवढी तुम्ही इथून बसला का नाही, तुमचं गणित सगळं बाळू मामाने जाणलेलं आहे. आणि मामाकडे अशीच व्यक्ती येते जी मामाला आवडती, तीच व्यक्ती फक्त येते बरं का. मामा उन्मत्त आहेत, उन्मत्त लोकांना मामा शासन करते. जी व्यक्ती मामाला आवडते तीच व्यक्ती मामाकडे येते. म्हणून जेवढे जेवढे तुम्ही इथं बसला ना, तेवढ्या व्यक्तीचं गणित सद्गुरू संत बाळूमामा जाणतात. मग सुद्धा माता म्हणले, अरे बाळू असं कशाने बोलतो आहे, तुला नाही कळायचं. असं म्हणून मामाने धूम ठोकावा. शाळेत नाही गेले मामा. कालांतराने मयाप्पा बाजारला गेले आणि चंदूला शेट्टीची गाठ पडली. चंदूला शेट्टी म्हणली, मयाप्पा किती मुलं? शेट्टी 4 आहेत. मुलं 3 आहेत, मुलगी 1 आहे. मग एखादा मुलगा देतो का कामाला लावून? मयाप्पा म्हणले, बरं झालं शेट्टी, बाळू शाळेत जात नाही, त्याला देतो तुमच्याकडे कामाला लावून. घरी आलं, सुंदरा काय वा धनी? ए सुंदरा, अगं काय धनी? अगं चंदूला शेतीची गाठ पडली होती. बरं मग आपला बाळू काय शाळेत जात नाही, चाकरी ठेवा म्हणतो. यार धनी लहान आहे किंवा? अगं लहान जरी असलं तरी काय ना काय मदत करीन ना, जाऊ दे. पती पत्नीच्या विचाराने चंदूला शेट्टीच्या घरी मामाला चाकरीला ठेवलं. तोपर्यंत गंगूताईचं लग्न झालं बरं का. गंगूताई अक्कलगावी गेलत्या, ते खिल्लाऱ्या घराण्यात. लक्षात ठेवा का तुम्ही सगळेजण, कोणाच्या घराण्यात? खिल्लाऱ्या घराण्यात. त्यांच्या पतीचं नाव तर हिराप्पा खिल्लारे. त्या खिल्लाऱ्या घरात गेलत्या. बाळूमामांनी चाकरीला सुरुवात केली. चंदूला शेट्टीच्या घरी पाऊल टाकला. आता पाऊल कोणी काय सामान्य नाही टाकला, आपण सामान्य. आपल्या पावलाने कुणाचं काय होईल सांगता येणार? बरोबर ना. अशी व्यक्ती मला लय आवडते. टाळे वाजवा यांच्याकडे एक बार तरी वाजू तुम्ही. काय अवघड गड्या, हे माझ्यावर नका ताशा काढावा. ऐका, आपल्या पावलाने कधी कुणाच काय होईल सांगता येत नाही, पण संतांच्या पावलाने अगदा जीवनाचा 7 बारा बदलतो. बाळू मामांनी पाऊल टाकला आणि चंदूला शेट्टीची भरबाई चालू झाली. का? अरे मामा साक्षात कोण होते? शंभू अवतारी, बाळू मामा शंभू अवतारी. शंभू अवताराचा संत चंदूला शेट्टीच्या घरी गेले.
2 गायी होत्या. चंदूला शेतीच्या घरच्या गायी मराय झालत्या, पण मामांना चाकरीला लावल्यानंतर चंदूला शेतीच्या घरच्या गायी टुमटुमीत झाल्या आणि गायीला जास्त खायला मिळाल्यामुळे गायी जास्त दूध द्यायला लागल्या. चंदूला शेतीची पत्नी म्हणू लागली, बाळू तो आल्यापासून दूध लय देतात गायी. आता बाळू माव म्हणलं, हो चंदूला शेतीची पत्नी, मी तुमच्या चाकरीला आलोय, मी तुम्हाला सामान्य दिसतोय, पण मी कोण आहे हे तुम्हाला सहजासहजी कळणार नाही. दूध ज्यात दिलं मग जर वाला फोक हाय तोरतच वळणी लावला तर ठीक, निपार झाल्या वळणी येत नाही. हा वाला फुक आहे म्हणलं वळायला लागला, पण वळला पाहिजे जागच्या घ्यावं. निपार झाल्या कोळेकर महाराज वळत नाही ती. चंदूला शेतीची पत्नी स्वतःच्या सासुरामध्ये आत्या रागा, त्या चंदूला शेतीच्या पत्नी नाव काय होतं? रागा. रागा अहो ती बाळू आलाय का तेव्हापासून गाई दूध लय देतात. कोण बाळू हे बघण्याकरता चंदूला शेतीच्या आई गोट्यात गेली. बाळूला बघितलं, गायी बघितल्या. आता मामाचं रूप म्हणजे काय? आपल्या मुलासारखं काय? पण म्हातारीचं लक्ष केलं, दिवळीत होती परात, त्या परातीला होतं छिद्र. म्हातारीने ते छिद्रात बघितलं, म्हाताऱ्याला कुलदैवत दिसलं. मामाने पहिला चमत्कार दाखवला, कुलदैवत दिसलं. म्हातारी म्हणली, बया हे आपल्या ताटीमध्ये कुलदैवत नांदते. म्हातारीने ते ताट उचललं की मामा म्हणले, म्हातारी हे ताट माझं आहे, मला जेवायचंय. अरे बाळू नवं देते, नाही जमायचं, माझे मला थो. 3 दिवस मामा उपाशी राहिलं. 3 दिवस चंदूला शेतीच्या पत्नीने नव्या ताटात जेवा दिलं, पण मामा काय जेवले नाही. साखळी सोडली आणि चंदूला शेतीच्या घरी, चंदूला शेतीच्या समोर हातातली 300 रुपये काठी मामाने आपटली आणि सांगितलं, ए चंदूला शेती, अरे तुझा चांगला करण्याकरता माझ्या बाण इकडे लावलं, तुला चांगलाही झालं मिळाल्यापासून. अरे पाय चंदूला शेती, तुझ्या आईने माझा ताट उचललं, मी 3 दिवस उपाशी राहिलो या, 3 खुशी झाल्या. आता मी तुझी चांगली सोडतोय आणि जाता तुला शाप देतोय. तुला 12 वर्षानंतर दारिद्र्य तुझ्या जीवनात होईल. चंदूला शेटजी घाबरला. चंदूला शेटजीची पत्नी म्हणली, बाळू आल्यापासून चांगलं होत होतं. बाळूने काय बोलला? बाळू 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 बाळू, अरे मी तुझ्या आईप्रमाणे प्रेम केलंय, तू असं बोलू नको. तर तू वापस घे शब्द वापस घे. चंदूला शेटजीच्या पत्नीला मामा म्हणलं, मी बोललो आता परत येणं नाही, पण तुझ्या उपकार करतो. जसं गौतम ऋषीने शाप दिला धर्मपत्नीला, तू शिळा होऊन पडशील, आणि उपशाप दिला रामाच्या पदस्पर्शाने तू स्त्री बनशील. तसं मामांनी शाप दिला आणि पुन्हा उपशाप दिला, तुझी 12 वर्षानंतर दारिद्र्य भोगलं तर तुझी हाय अशी परिस्थिती होईल. मामांनी चाकरी सोडली, फेटा घेतला आणि डोक्याला गुंडाळला. Thank you.
म्हणलं होतं ह्याची आपल्याला गरज आहे. आपण बंद झाल्या हीच करणार कीर्तन सगळी. ऐका म्हणून ह्यांना बसून देत जा. ऐका ऐका. मामाने फेटा बांधला, हातामध्ये काठी घेतली, झपझप आपलं घर गाठलं. सुंदरा माता म्हणलं बाळू आला 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 आहे. आलो 3 दिवस उपाशी राहिलो ग. सुंदरा मातेने हात फिरवला, भाकर घातली आणि मग मायाप्पाला कळलं आपला बाळू चाकरी सोडून घरी आला. बाळू चाकरी सोडली, बास सोडली. माझा तू गावात फिरू नको. मग काय करू, तू माझ्या मागाच्या शेतात. आता मामाला शेत किती ऐका, फक्त 4 गुंठ. किती? 4 गुंठ. तेवढंच खांदायचं, त्याच्यातच पेरायचं, त्याच्याच उदरनिर्वाह करायचा. आपल्याला 25 एकर असलं तर लोकांच्या बांधाला गेल्याशिवाय जमत. तरी म्हणतो हान ट्रॅक्टर खरडून आला का 25 एकर का 4 गुंठ्यातला का उदरनिर्वाह संतांनी केलाय. तुला देवाने 25 एकर दिलंय तरी बांधाला ट्रॅक्टर वळतो. तुला काय अक्कल फिक्कल आहे का? खरं आहे का खोटं आहे का? खरं खरं असल्याशिवाय मी विचारत नाही. मी जरा तापड स्वभावाचा आहे. अरे लोकांचा बांध दिसला की हातभर आपला ट्रॅक्टर माघारी वळावा आणि त्याने टोकाला सांगा बाबा मी हातभर सोडले, तू बी हातभर सोड. कशाला बांधणं होते रे, होत नाही ते. पण शेजाऱ्याच्या आता तुम्ही बांधा पाहिजे चालली राहू सगळी. पण कोणी संघ घेऊन गेलंय? रावणाला एवढं होतं, काय घेऊन गेला संघ? कोटी घरी येते काशाने तांब्याची, शुद्ध कांचना शतकोटी. रावण एवढे आपल्याकडे नाही तरी आपण म्हणतो हा ट्रॅक्टर करून, हा ट्रॅक्टर करून. त्या ड्रायव्हरला म्हणतात तुला येत नाही, मी बसतो, मालक स्वतः बसतो. नका 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 बांधासाठी बांध नका. ऐका ऐका ऐका. 4 गुंठ रान खांदाय गेलं मामा. पण मामाचा मित्र गुंडाप्पा त्याला काळाने उचलला आणि 4 सव्वा 4च्या टायमाला मायाप्पा घरी आले आणि मायाप्पाला कळलं पंचाचा मुलगा गेला. मायाप्पा सुंदरा माता सगळं गाव पंचाच्या वाड्यासमोर मामा मागणं येत होतं. मामा घरी गेलं आणि हातपाय धुतलं आणि भाकर खाण्याकरता टोपलीकडे हात गेल्यावर तेवढ्या बरोबर मामाचे थोरले बंधू म्हणले बाळू. थोरल्या बंधूचं नाव आता मग तुम्ही कीर्तनात असला वाजवा टाळ्यांच्या. बरोबर सांगितलं. पेपर फॉल अण्णांनी पण उत्तर बरोबर. भीमा मामा बाळू. काय भीमा? अरे तुझा मित्र गेला. कोणत्या गावाला गेला? अरे गेला गावाला नाही, तो मेला. कोण म्हणता मेला? अरे गाव जमले आणि तो मला न सांगताच गेला. कस काय? अरे तू काय देव आहे का? ए भीमा, तुला सामान्य दिसतो का? मी आईला सामान्य दिसतो, बाळाला सामान्य दिसतो, सगळ्या गावाला सामान्य दिसतो. अरे सामान्य नाही मी. कोण आहे तू? चल तू माझ्या संग. मामांनी फेटा बांधला, हातामध्ये काठी घेतली. मामांनी झप झप चालायला सुरुवात केली. जोगी
पकवाजा करता पण टाळी वाजवा. आम्ही म्हणणं सोपं आहे, पण माग ताण काढणं अवघड आहे आणि पकवाजातून बोल काढणं अवघड आहे. मला तुमच्याच गावातले पकवाजे बसले सुंदर वाजवतो मुलगा, सुंदर वाजव, त्याच्याकरता पण टाळी वाजवा. त्याची लई चांगली पडते कधी कधी इकडून तिकडं, पण नवीन खोंडाची पडतेच, वय पाडतच नवीन खोंड, पण सुंदर चांगलं आहे. बिचार दिसाय चांगलं आहे, घालणार मी वाटतं चांगलं मस्त आहे. फक्त घासावर का परमार्थ घासल्याशिवाय नाही. 4 बोला आलं म्हणून सोडून द्यायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला शिकायचं तोपर्यंत शिका. तुमच्या आई बापाला मी नतमस्तक सांगतो, हिथं असले तर त्यांच्या चरणावर वा वा तुमचा चिरंजीव मस्त, तुमच्या चरणावर नाक घासेपर्यंत प्रणाम करतो. फक्त असा पकवाजा म्हणावा की तुमचं नाव महाराष्ट्रावर घातलं पाहिजे, असा पकवाजा. काही कमी पडून देऊ नका. एक टायमाला तुम्ही कामाला कष्ट करा, पण त्याला पकवाजा बनवा. चांगली थापे द्या, चांगली थापे द्या. सुंदर आहे. आमचं सगळं असतं का आमचं गावात काय किती रोज असतात, पकवाजा असतो. कुठं आलो तुम्ही? मलाही पाटील वस्तू होता. कुठं होतो मी? कुठं होतो तिथे? कुठं होतो काय माहिती महाराज? त्यांच्याकरता टाळी वाजवा. सुंदर पंचाचा मुलगाचं निधन झालं. मामाने हातामध्ये फेटा घेतला, गुंडाळा काठी घेतली आणि मामाने झप झप त्याला सुरुवात केली. मागे भीमा मामा अगोदर मायापासून माझा पंच गाव जमा झालं आणि मामाने त्याला सुरुवात केली. त्याच्या द्वारा म्हटलं मी जोगी दिसतो विचित्र, त्याला नेत्र चर्म लागले नाही वस्त्र, नंदी तुझा मित्र बाळा तो जोरे. भगवान शंकराचा अवतार 3 नेत्र आहे. तो भगवान शंकराचा अवतार 12व्या वर्षी जप दत्ताला गेला. पंचाच्या वाड्यासमोर तोबा गरजलती. मायाप्पाने बघितलं बाळू आला आहे. बाळू काय बा तू मला जाऊ गो. अरे बा माझा मित्र गेलाय. अरे तू विचित्र बोलतो नाही बा काय बोलणार. बघा बाप लेखाचं भांडण लागलं. सुंदरा मातीने बघितलं. धनी धनी काय सुंदरा जाऊ दे ना बाळूला, त्याचा मित्र गेलाय. 4-5 लोक वयस्कर उठले अन्नासारखी. अहो बाया जाऊ दे ना, त्याचा मित्र गेलाय. 4-5 लोकांनी धर्मपत्नी सांगितल्यामुळे बाळूमामाला पुढं लावलं. पंचनबाई वरडत होती, गुंडाप्पा गेला रे, तू इकुलता काय? ही राजधानी कुणाची कुणी कोण चालवायचं? या इष्टीचा कोण मालक आहे? तर मामा पुढे दिसलं. मामाला कड बघून पंचाची मुलगी पत्नी म्हणली, बाळू तुझा मित्र गेला. अरे तुला खाया द्यायचा, मी लाडू दिला तर अर्धा तपून खायचा ना अर्धा तुला द्यायचा. आता कोण तुझ्या संग बोलायचं? कोण बाळू म्हणून हाक मारायचं? ए पंचनबाई कोण म्हणत गेला? अरे तो गेला म्हणजे मेलाय. कोण म्हणत मेलाय? आणि मला न सांगता गेला कस काय ते? अरे तू काय उठवणार आहे का? पंचनबाई रडायचं बंद करा. अख्खा गाव शांत झाला. मामा खाली चवड्यावर बसलं आणि गुंडापाच्या अंगावर हात फिरवला आणि वर बघितलं आणि आवाज दिला, ए काय गुंडा? अरे तुला कळलं नाही मी कोण आहे? मी भगवान शंकराचा अवतार बाळूला. आणि मला नाही विचारता त्याला नेलाच कसं? काय जाता म्हणला? अहो तुमचे सह्या मी कसं नाही गाव जाता सांगितलं. माझी सह्या असली तरी मी सांगतोय सोड खाली, सोड खाली, सोड खाली. असं 3दा मामाने वर बघून बघितल्या बरोबर काळ दंड थांबला आणि आत्मा स्वाल्ला. मामाने अलगद झाला कुणाला न दिसता आणि मामाने पुन्हा अंगावर हात फिरवला आणि मग पंचबाई म्हणली, अरे बाळू मगाच हात फिरवला आता हात फिरवतोय. अरे हात फिरवून कुठं उठतो का? पंचनबाई बाळू तुम्हाला सामान्य दिसतो, या गावातल्या लोकांना सामान्य दिसतो, माझ्या आईला सामान्य दिसतो, माझ्या बाळाला सामान्य दिसतो, माझ्या भावाला मी सामान्य दिसतो. अहो पंचनबाई मी सामान्य नाही. असं म्हणून मामा उठलं, पायातला जोडा काढला, उजवा पाय उचलला आणि दोन्ही भुवयाच्या बरोबर मध्ये टेकवला. आणि टेकवला बरोबर पुन्हा मामांनी पाय खाली घेतला आणि आवाज दिला, ए गुंडाप्पा उठ, ए गुंडाप्पा उठ, ए गुंडाप्पा उठ. अरे दररोज झोपेतून गुंडाप्पा जसा उठावा तसा 3 तासांनी माझा
गुंडाप्पा मेलेला उठला, ही माझ्या मामाची ताकद आहे आणि संतांच्या पायाची ही ताकद आहे. म्हणून जगात तुकोबरा काय कानाला गोड लागलं टाळी वाजवायचा. नाही कीर्तनात टाळी वाजवली तर पुढला जन्म तोडला किंवा मिळतो. बरोबर ना? कीर्तनात टाळी वाजवायचा. मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. मी पदरचं काहीच बोलणार नाही. एखाद्याने पुरावा मागितला तर लगेच येणार मी. आता पुरावा बसला होते अण्णा. आतापर्यंत 100च्या वर ग्रंथ वाचले ते मी. वयाने लहान आहे पण वाचाय मागे सरत नाही. कोणत्या कीर्तनाला काय सांगायचं हे सांगेल. आज इथं मामाचं चरित्र सांगतो. या वर्षरात सांगायचं. तुम्ही सटवाई पुढे कीर्तन घ्या, सटवाई पुढे तरी सांगणार मी. सटवाई तरी सांगणार. ती देवी नाही का आहे, तिने कशा करता जन्म का ते सांग. मसोबा पुढे कीर्तन घेतो, मसोबा पुढे तरी सांगितलं मी. म्हणजे लगेच मसोबाची तारीख देऊ नका. ठीक आहे. आमच्या मदनवाडीमध्ये बिगवण पशी मदनवाडी इथं मसोबाचा भंडारा उत्सव असतो. कीर्तन घेतलं, सांगितलं मसोब. तेव्हापासून ती मदनवाडी म्हणते बाबा चोपडे महाराजांना नको लागायला. कीर्तनात जर नाही टाळी वाजले पुढला जन्म कुठे मिळतो? वाजवत जा. ऐका. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई मेला गुंडाप्पाला उठवलं. हे मला सांगत होतो. चला, मेलेला गुंडाप्पाला उठवलं. गावभर झालं. मायापाचा पोरगा मेलेला माणसाला उठवतोय, मायापाचा पोरगा मेलेला माणसाला उठवतोय. म्हणून बाळू मामाची बहीण, तिचं नाव गंगूताई. त्या गंगूताईला 2 मुली आणि 2 मुलं होती. एक सत्यव माता, दुसऱ्या लगम्मा, एक सिद्धाप्पा आणि भिवाप्पा. त्यातल्या सत्यव मातेला विवाह करायचा असा ठरला. हिराप्पा म्हणला लोकाला देण्यापेक्षा आपला मेहुणा मेलेल्या माणसाला उठवतो त्याला देऊन टाकावा. म्हणून कोल्हापूरकर मामाला भाजी दिली जाते. अनेक तगायती तर कोल्हापूरला. हिराप्पा आले. मायाप्पा म्हणले काय जावा बापू? आलो सासरे पाटील. कशा करता आला? सत्यव माझी मुलगी या. बरं मग तुमच्या बाजूला देवा म्हणतोय. बरं झालं आपल्यात होत. बरं विचारतो बाळूला. हाक मारली सुंदरा मातेला. सुंदरा गावात आली. अगं बाळूचं लग्न करा म्हणतोय. मग विचारा ना, तूच विचार. मी विचारलं की माझ्या संग बांधतो बाळू. विचारतो. हाक मारली. बाळू का गाय? हात फिरवला. चुलीपाशी नेलं. ताटली दूध ओतलं. दूध भरून ताटली दिली. पी बाळू पी पी. पेलं मामा आणि हळूच आवाज काढला. बाळू का गाय? मला की विचारायचं या. आहे तू काय विचारणार मला माहिती या.
मला या पृथ्वीचं गणित माहिती आहे का आहे? तू काय चरण मला माहिती आहे? मला त्या फेंड्यात पडायचं नाही. मला जगाचा प्रपंच करायचा आहे. मी स्वतःचा प्रपंच करण्याकरता आलो नाही. बाळू तुला माझी शपथ आहे, लग्न कर. आईच्या शपथेतून मामाने लग्न केलं. पण मामाने सांगितलं आहे तुझी शपथ घातल्यामुळे मी लग्न करतोय, पण या लग्नात तिसऱ्या दिवशी याच भरलेल्या मंडपातून एक जण जाईल, जिने मला लग्नाच्या फेंड्यात पाडलंय ती व्यक्ती. हा बाळ तू सारखं असं बोलतो, बघू लग्नात टायमाला बघ का असं ते. बघता बघता मंडप सजला, लग्न लागलं. माझ्या सुनीच्या नरहरी काय लग्न लावायला मला झलक दाखवली का असल्या मंगळाची का सोडते ती? या ताई ग माई ग आला का कसा त्यांचा प्रपंच व्हायचा असल्या मंगळाष्टका म्हणल्यावर काय येड्यावर. ज्यांच्या ज्यांच्या लग्नात अशा मंगलाष्टिका म्हणली बामण त्यांचा प्रपंच नीटनेटका नाही झाला म्हणून सांग. काका म्हणत इश्यू तोंडा पडला माझा. काका तुम्ही वयस्कर आहे, असल्या मंगलाष्टिका म्हणून द्यायच्या नाही. जी शास्त्राला मान्य ती मंगलाष्टिका म्हणून द्या. नवीनच आणलंय ताई ग माई ग बहीण गेली. आता कुठे गेली ना आई हुंबराव रे ना भाऊ कळवळा घेतोय मिठी. आता कशाच मिठी काहीतरी बोलताय खायला तर असला मंगलाष्टिका कुठं असते नाही. मच्छा सुनिचार ते नरहरी. लग्न लागलं, साडायच्या मला खाली बसलं. हिराप्पा आणि मायप्पा दोघ जण गप्पा मारत होते. वा आपलं ग जुळलं, आता आपलं जुळलं. मामा म्हणलं येड्या तो मला लग्नाच्या फेंड्यात पडलाय, मेहून असला तरी मी तुला सोडणार नाही. मामाने बसल्या बसल्या वरल्याला हाक मारले काय? अरे तो माझ्या मित्राला नेहमी सांगता, आता मी सांगतो उचल याला उचल याला उचल याला. मामाने हाक मारल्यावर काळ आला आणि मामाच्या मेहुण्याला उचललं, म्हणजे मामाच्या सासऱ्याला उचललं. सगळा मंडप शांत झाला. सुंदरा माता म्हणल्या बाळू तू जर अगोदर म्हणला असता मी सासऱ्याला उचलणार ते मी तुझ्या लग्नाच्या फेंड्यात पाडलंच नसतं. आहे मी बोलतो ते खरं करून दाखवतो. दिन दुबळ्याला मामा रक्षिती, उन्मत्ताला मामा शासन करीती. मी दिन दुबळ्याच आहे, उन्मत्त वागल त्याला मी सोसत नाही. महिना गेला आणि महिन्यानंतर मायाप्पा म्हणले 8 वाजता. खरं एक 10-5 मिनिटं पुढे गेलं सरकेल ना. ऐका हाताशी 4थ्या अध्यायामध्ये 25 अध्याय सांगायचे ते. ऐका या 2-3 मावशीकडे मी बघितलं, बरं झालं मला रगी घेऊन आले ते. आणि ही 2 मावशी रगी घेऊन आली. तिसऱ्या मावशीला हाक मारतात, ती बी रग घेऊन आली ती इकडं, पण ती मावशी तिकडे जाऊन बसली. खरं का खोटं मावशी? माझं चौकट लक्ष असतो, मी काही एवढा बोळा नाही. ही म्हणत होते एक इकडे एक की म्हणली. म्हणलं बरं झालं आपल्याला लोक आणली नाही. ऐका 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 हा महिना लोटला आणि मायाप्पा म्हणले आता गंगूताईच्या घरी जाऊन राहा. बाबर मामाने बिछाना बांधला, गंगूताईच्या घरी गेले. गंगूताईच्या घरच्यांना आळीतल्या लोकांना कळलं की बाळू इथं आलाय. जी ती लोक येऊ लागली मामाचं दर्शन घेऊ लागल्या. आहो बाळे मामा करुणा सागरा आलो तुमच्या दर्शनास. आलो
दर्शन डोलाली वाटा गच भरला. गंगोताई म्हणली बाळू, हे बाळू, काय ताई तू सगळ्या गावाचं भविष्य बघतो. होय ताई. कोणाला आमुष्यापर्यंत फरक पडेल म्हणतो, कोणाला पौर्णिमेपर्यंत फरक पडेल म्हणतो, कोणाला वर्षाने फरक पडेल म्हणतो. सगळं तू कोणीच जाणतो. होय ताई. मग माझा पती गेला म्हणजे तुझा सासरा गेला, तुला माहिती होतं का नाही? ताई जाऊ दे ना, कर्म धर्म स्वर्गाने गेला. नाही भाऊ, तू अगोदर आम्हाला सांगितलं पाहिजे नव्हते. ताई मायपाशी सांगितलं तर मला लग्नाच्या फेंद्यात पाडू नका. तुझ्या नवऱ्याने मला लग्नाच्या फेंद्यात पाडलं, उन्मत्त वागला, मी शासन केलं. गंगोताईला राग आला आणि गंगोताई म्हणली बाळू तो आता इथं थांबू नको, गर्दी व्हायला लागली. या तू गड्या डोंगराव जा. अक्कुळ गावच्या साईडचा दक्षिणेचा डोंगर भला मोठा होता. त्या डोंगराव मामा गेलं. तिथं 2-4 लोक आले. त्या नाव आहे का? रंगापा शिनगारे, कृष्णा शिनगारे, राजाराम भोसले, जयराम पाटील, माळी, ब्राह्मण, मराठा, कुलबी, धनगर सगळे लोक मामापाशी येऊ लागले. मामापाशी येऊ लागल्या. मामाने ज्याचं भविष्य बघावा आणि जसं जसं भविष्य बघेल तसं तसं लोकांना फरक पडावा. गंगूताई भाकरी घेऊन जायचे. सत्यवा माता भाकरी घेऊन जायचे. भाकरी खायची लोक आणि दचकून खायची, दचकून झोपायची. मामा मंडळाला काय उलटाच खेळ झालाय. आपल्यापाशी येते ते भविष्य बघते, ते खाते ते दचकून जाते. ह्यांना काहीतरी काम लावलं पाहिजे म्हणून मामाने निपण्याला गेलं. कमरचा करगोटा मोडला. 5 मेंढ्या आणल्या आणि दत्ता पांडुरंगाप्पाला हाक मारली. दत्ताबा काय मामा, हे 5 मेंढ्या काय करायचं मामा? राखायच्या. 5च कशा? अरे 5च्या 25, 25च्या 50, 50च्या 100, 100च्या 200. आज बघता बघता या महाराष्ट्र मध्ये, या भारत देशामध्ये मामांचं 19 बकऱ्या झाल्या आणि 53,000 बकरी झाल्या. 53,000 बकरी झाल्या. 5 मेंढ्याच्या 53,000 बकरी झाल्या. प्रत्येक बकरी जातो पाटील महाराजाला माहिती आहे. आणि आजचं कीर्तन म्हणजे 1 आणि 2 नाही. मामाच्या चरित्रवाचं 619 कीर्तन चालू आहे माझं. एक अर्ध नाही. कोणत्या अध्यायामध्ये काय झोपेत न उठवायचं नाही सांगितलं, पुन्हा कीर्तन आपलं ऐकायचं नाही. ऐका ऐका. मग त्या 5 मेंढ्या घेतल्या. मामांनी फेटा दिलं, कपाळाला भंडार लावला आणि त्यांनी डोंगराव सोडल्या. आणि डोंगराव सोडता सोडता दत्तप्पाच्या मुखातून निघाला भंडारा.
दिवसभर मेंढर राखली. 4 वाजता मेंढर माघारी फिरल्यावर त्या डोंगराच्या दक्षिण साईडचा एक व्यक्ती उठला आणि म्हणला, कुणाची मेंढर? बाळूमामाची. हो म्हणा, मामांनी डोंगरावर तळ मारलाय. हो, आम्ही येऊ का? चला ना. मग ती व्यक्ती घरी गेली, घरच्याला घेतलं आणि घरच्याला घेऊन मेंढरा संगत तळावर आली. मग मामांनी लांबूनच बघितलं, आलं वाटतं तळावचं पहिलं गिरायक. हाक मारले, शंकर, ए शंकर. त्या व्यक्तीचं नाव काय होतं? शंकर. त्या शंकराने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. अरे इकडे तिकडे काय बघतोय? तुलाच मी हाक मारतोय शंकर. शंकर म्हणला, कधीच मला मामाने बघितलं, माझी कशी हाक मारतात? तेवढा शंकरची बायको म्हणली, होय व तुम्ही कधी आलता का? नाही ग. तेवढ्यात मामा म्हणले, ए गिरजा. बाया माझे बी नाव घेतलं. अगं गिरजा, जो माझ्याकडे येतो का नाही त्याचा 7-12 मी अगोदरच चालवतो. कोण म्हणतात? मामा 7-12 अगोदरच चालतो. मग गिरजा आणि शंकर पुढे गेले, म्हणले, मामा आम्ही कशा करता आले तुम्हाला माहित आहे ना? ते बारक त्याला लांबण्या बर का. हा होता त्या पाटलीन बाईचा. ऐका, पाटलीन बाईने उभा गण लावला मला. त्यांनी सुना होत्या का लेकी होत्या कोणास ते म्हणल्या, लाडकी बहीण तुमची. माझ्या आईप्रमाणे ते नाही. 10 मिनिटं बसलो. जेवढे सासर वाढत माझी उपाठवट होत नाही तेवढी ह्यांनी केली माझी. चहा आणू का? मी म्हणलं घेत नाही. दूध देऊ का? मी म्हणलं घेत नाही. कॉफी करू का? मी म्हणलं घेत नाही. सरबत करू का? मी म्हणलं घेत नाही. म्हणजे काय घेता म्हणलं जीव? चांगले ऑप्शन केलं त्यांनी. मी एक बार बघितलेली व्यक्ती मला विसरत नाही. एवढ्या महिलात तुम्हाला ओळखलं का नाही? म्या ऐका, त्यांनी सांगितलं फिरव बाया. गेली बाय फिरवा. ऐका, आता कुठं हो तुम्ही? काय माहिती महाराज. मी होतो तू. गिरजा म्हणली, बाया आमचं नाव घेतलं मामा तुम्ही. आम्ही कशा करता माहित आहे का? अगं गिरजा, तुझं आणि शंकरचं लग्न 12 वर्ष झालंय, पण तुझ्या घरात पाळणा झाला नाही म्हणून तू आमच्याकडे आली. बाया मामा आमचं ओळखलं. ओळखलं. बस खाली. मामाने कपड्याला भंडार लावला आणि गिरजाची शंकराची यादी चालली आणि सांगितलं, आणखीन 2 वर्ष तुला थांबावा लागेल. 12 आणि 2 14 वर्ष मुलगा तुम्हाला होणार नाही. गिरजा घरी गेली आणि गिरजा शंकरावर म्हणू लागली, होय मामाने आपल्याला आशीर्वाद दिलाय. काय मामाची मूर्ती? मूर्ती लालाची, लालाची, मामाची मूर्ती लालाची, लालाची, मामाची. दोघ जण एकमेकाकडे बोल हसला. मला कळलं काय महाराज म्हणते ती. कसं आहे तसा तेच तसा वेश या. चमत्कार दाखल्याशिवाय माणसं नमस्कार घालत नाहीत. ऐका ऐका, बघता बघता 2 वर्ष लुटली आणि हा म्हणता गिरजाबाईला दिवस गेलं आणि हा म्हणता मामांच्या आशीर्वादाने गिरजाबाईला पुत्ररत्न झालं. त्यावेळेस गिरजाबाई म्हण लागली, पाऊलाय 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 मामा नवसाला.
गिरजाबाई म्हणली मामाच्या आशीर्वादाने मुलग झालं. गिरजाबाईचा पती म्हणला शंकर अगं आपण 6 महिन्याने मामाकडे घेऊन जाऊ. पहिली सांगते बरं का गोष्ट, 6 महिना बघत नव्हती बाप मुलाचं तोंड. 6 महिना बघत नव्हते, आता त्याला फक्त कळू द्या. करकम मध्ये जरा दवाखान्यात नेलं, घरच्याने फोन केला होय वा आपल्याला झालं. हे हातातलं काम सोडतं करकम मध्ये जाते. बरं जाय ना का त्यांचे आपले काय करायचं, त्याला नियम आहे त्याला का काहीतरी. 6 महिना बापाने मुलाचं मुख बघू नये. का बघू नये? नाथ बाबाचं चरित्र वाचा म्हणून कळेल तुम्हाला. नाथ बाबाचं चरित्र वाचल्यावर कळेल 6 महिन्यात का बघू नये. 6 महिना मुलाचं मुख बापाने बघू नाही. पण आताचा बाप दम काढत नाही, जातोशी जातो, गाडी डॉक्टरच्या पुढं लावतो आणि पायातला बूट काढत नाही, तसंच खाटवर जातो, टाका 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 पोराकडे बघतो आणि बघितल्या म्हणतो आहार चोरा. पोरग मोठं झालं चोऱ्याच करतो. या काय अण्णा संस्कृती बिघडत चालली आहे. अरे तरुण वर्गाला माझे हात जोडून विनंती आहे, तुमच्याच घरी तुमचं पोरग येणार आहे, काय लोकांच्या घरी जाणार नाही. जुनी तत्व पाळा, जुनी तत्व पाळा रे पाळा, जुनी तत्व सोडू नका. ऐका मी सांगण्याकरता नाही, फक्त सांगितलं. आपलं 6 महिना झाला मग शंकराला दम कुठं निघतो. या गिरजा उडत गिरजा उडत गिरजा उडत मामा करायचं गिरजा उडत. गिरजा म्हणले होय वदानी तुमचं कसं लगा बघा लगा बघ माझ्या रायाची गाडी खंगराची आली मामाला जाण्याची. गाडी खंगराची आली मामाला जाण्याची. हापटापटीर माझी हाकतो गाडी मामाला जाण्याची. झाली हो तयारी लगा बघा लगा बघ माझ्या रायाची. लगा बघा लगा बघ माझ्या रायाची. गाडी खंगराची आली मामाला जाण्याची. गाडी खंगराची आली मामाला जाण्याची. गाडी खंगराची आली मामाला जाण्याची. त्याच्याकडे पट्टाळी वाजवा खरंच वाजवा. तुझ्या आई बापाचा उद्धरच तो केला बघ. केलं हे नाचतंय पण कीर्तनात नाचतं. या आपली नाचलेली डीजे पुढे तिथं नाच, इथं नाच की रंग भरे कीर्तन. आता प्रेमी हरिदास नाच नाही तिथं डीजे. अरे काय डीजेला का मरची मेल का नाचत येत. ऐका गिरजाबाईने मुलगा घेतलं, गाडीत बसली आणि गाडीत बसल्या म्हणली या भक्तीचा लया ग. या संसारी भक्तीचा लया ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मला गेलं. बाळू मामाच्या कृपेने फुलला मला गेलं. दारी फुलं सती अंगणी मंदिरात गायली रुक्मिणी. दारी फुलं सती अंगणी मंदिरात गायली रुक्मिणी. सासू सासरे घरी मायाळू भोगली. सासू सासरे घरी मायाळू भोगली. या संसारी भक्तीचा लया ग. या संसारी भक्तीचा लया ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मला गेलं. बाळू मामाच्या कृपेने फुलला मला गेलं. असं म्हणता म्हणता मामाचा तळाव गेले. त्या टायमाला तळ होता सुरुपिला. कुठं अकोळगाव सोडलो तर सुरुपिला तळ होता. तिथं गेली, मामाचं दर्शन घेतली आणि मामाला म्हणली मामा शंकर आणि गिरजाबाई मामाचं दात झाली मनविता त्यांचे दास. पुढे असं होईना मामा मुलाचं नाव काय ठेवू? मी ज्याची भक्ती करतो त्याचं नाव ठेवू. मामा वारकरी होतं. ही 9व्या देते बरं का. वारकरी मामा कसं होतं ही 9व्या देते. मी आताशी तुमच्या पुढं 5 पूर्ण केलेलं आहेत.
5 पूर्ण केलेले आहेत. 9व्या देत मामा वारकरी होत. मामा म्हणलं मी ज्याचं नामचिंतन करतो त्याचं नाव ठेवू. मामा कोणाचं भजन करत होते? माझ्या विठीवरच्या मालकाचं. त्याचं नामचिंतन. हात वर करा सगळ्यांनी, दोन्ही हात. मी पुढं म्हणेल तुम्ही मागं म्हणायचं. विठ्ठल बघता बघता 5 अध्याय सांगितलं. तुमच्या पाटील वस्तीच्या बाळमामाचे येणं म्हणजे एक साक्षात भगवान परमात्म्याचं येणे. बघा या ठिकाणी मामाचा आला. या ठिकाणी मेंढी माऊलीचं देहावसान झालं आणि देहावसान झाल्यानंतर या ठिकाणी समाधी घेतली. कालांतराने काही राहून गेलं, पण 2 वर्ष झालं मंदिर बांधलं. दादा महाराज पाटील यांनी पूजा चालू केली. त्यांना तुम्ही सर्व गावकरी सहकार्य करताय. भजनकरी असतील, पंगतीवाले असतील, अन्नदान देणारे असतील, श्रमदान करणे असतील, म्हणून तर हा सोहळा एवढा मोठा होतोय. आमोशाला ज्ञानदान होतं, नंतर कीर्तन होतंय. हा पुरा मोठा सोहळा आहे आणि हा सोहळा तुम्ही प्रत्येक गावकरी करताय. करा. मामाचं वचन आहे, ऐका. मामाचं वचन आहे 19व्या अध्यायामध्ये. मामाचं वचन आहे, जो माझ्या नावाने भंडारा घालतो त्याच्या घरात हा बाळू धनगर कधीच धान्य कमी पडू देत नाही. कधीच धान्य कमी पडू देत नाही. ज्यांनी आजपर्यंत मामाच्या नावावर भंडारा घातला त्यांच्या घरातून कधीच लक्ष्मी जाणार नाही, हे लक्षात ठेवा. मामाचं वचन.
मामाने दुसरं वाक्य सांगितलंय, अरे जरी नाही एक जणाला घातला आला तर 5 जण एकत्र या आणि माझ्या नावाने 5 व्यक्तीला भोजन द्या. हा बाळू मामा सदैव तुमच्या पायाच्या टाचाखाली 1000 रुपये घेऊन उभा राहील, 1000 रुपये घेऊन उभा राहील. नाही का? ज्यांनी आजपर्यंत पंक्ती दिल्या त्यांना मी साष्टांग दंडवत घालतो. तुम्हाला विनंती करतो, तुमच्या घरातून कधीच लक्ष्मी जाणार नाही. आज मला वाटतं पांढऱ्यांची पंगत आहे ना. बाबा घाला अन्न वस्त्र. मला बाळू मामा कधीच काही पण दिला नाही. दुसरं वचन आहे, अरे जो संकटला असेल आणि जो माझ्या पुढे येऊन नतमस्तक होतो आणि माझ्या नावाने भंडारा लावतो त्याचं संकट हा बाळू धनगर कायम स्वरूपीच्या जीवनातून नाहीच करतो, कायम स्वरूपीच्या जीवनातून नाहीच करतो. हे मामाचं वचन आहे, माझं नाही. तिसरं वचन आहे मामाचं. तिसरं वचन ऐका, जो माझ्या भंडाऱ्याने नाहून निघतो त्याला रोगराई हा बाळू मामा कधीच होऊन देत नाही. म्हणून भंडारा लावताना ताट नाही लावायचा, वाकून नाही लावायचा. पुजाराला म्हणायचं कपडा लावून अंगावर बी सांड. अंगावर सांडला का नाही रोगराई नाहीशी होती. आणि जर भंडारा नाही दिली तर आमोशाची कण्याने आंबील खा मामाच्या तळावर. अरे 100% रोगराई नाहीशी होती. मामाचं 1932 सालचं वचन आहे. अरे जो माझ्या तळावून कण्याने आंबील आमोशा दिवशी खाईल त्याला हा बाळू मामा कायमस्वरूपीचा रोग मुक्त करेल, कायमस्वरूपीचा रोग मुक्त करेल. बाबाजी माझ्या जीवनातली गोष्ट आहे, माझ्या जीवनातली वाढतंय बरं का थोडं. नाही तसं नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळा सहित खायचा नसतो. गावचा पट्टा झाला म्हणून गाव गोडवायचा नसतो. सोन्याची उरी म्हणून झालं उराची मारायची नसती. फिरतीचा पाहून झाला म्हणून फार दिवस. माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. माझ्या भावाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. मी 2019 साली 4 नंबर बघेव आकाडी दिवशी कीर्तनाला होतो. कोळेकर महाराजांनी ऐकले असेल. आणि पुण्यातून फोन आला आमच्या वल्लाचा, महाराज डॉक्टर नो गॅरंटी देते, ऑपरेशन करत नाही. मी म्हणलं ऑपरेशन करा म्हणावं त्यांना. नाही गॅरंटी दिली तर नाही देऊ द्या. अरे तू ये ना, मला म्हटलं मला तू ये ना. मी मामाच्या तळावर कीर्तनाला निघालोय. एकदा वचन दिलं की मी मोडत नाही. तारायचं का मारायचं माझ्या हातात नाही, तारायचं का मारायचं ज्याच्या समोर कीर्तन करतो त्याच्या हातात या. बाबाजी कीर्तनाला उभा राहिलो, फोन स्विच ऑफ केला आणि कीर्तन झालं आणि पंक्तीला बसलो. त्या दिवशी कोण जाणे मामाच्या काय मनात आलं. मामाने त्या तळ मालकाने आणि जे कारभारी असतात 4 नंबरचे बाळू शिंगारे यांनी सांगितलं महाराजाला आरती द्या ओवाळायला. आरती ओवाळली, पंक्तीला बसलो आणि फोन स्विच ऑफ काढला. पहिला फोन पुण्यावरून आमच्या वल्लाचा, लालू ऑपरेशन सक्सेसफुल झालं गाड्या. दोन्ही किडन्या फेल झाल्या पण सक्सेसफुल झाले. पण डॉक्टरने सांगितलं नो गॅरंटी मी देत आहे. दोन्ही किडन्यातनं खडं काढल्यात पण नो गॅरंटी देत आहे. 2019 ची गोष्ट. याला जाऊ दे आता जसं असेल तसं. ऑपरेशन तर झालं ना, झालं. 4-5 दिवस गेलं आणि त्याच दिवशी मला पुजारीने भंडारा आरती वावळ्यामुळे दिला. तोच भंडारा मी घेतला आणि 5व्या दिवशी आमच्या भावाला भेटायला गेलो. आम्ही फॅमिली एकत्र आहे बरं का. भावाला 2 मुलं, मला 3 मुलं आहेत. मला 2 मुली 1 मुलगा आहे. आम्ही फॅमिली एकत्र आहे. दोन्ही जावा बहिणीप्रमाणे राहतात. कधी भांडण नाही. आम्ही दोघंही भाऊ कधी कधी एकामेकावर खेक असतो पण लगेच एकत्र येतो. मग 5व्या दिवशी मी भेटायला गेलो. चिमटभर भांडारा काढला आणि लावला. 15 दिवसांनी भाऊ घरी आला आणि त्या दिवशी आम्ही खरात वडलेल्या श्रीगोंद्यामध्ये कीर्तनाला गेलो. माझा भाऊ कीर्तनाला येता येता पाटस नगरीमध्ये 9 नंबरचा बघा होता. तिथे जन्म उत्सव होता. येता येता आम्ही तिथे कीर्तन केलं. भावाने दर्शन घेतलं. म्हणला मामा तार गाड्या मला तार. अरे 100% किडन्या निकामा झालेल्या. आज माझ्या भावाच्या किडन्या 77% नीट झालेल्या आहेत. ही शक्ती फक्त या भंडाऱ्यात या. ही शक्ती या भंडाऱ्यात या. म्हणून चिमटभर भंडारा घ्यान कपाळाला लावा. बुक्का जसा आपण लावतो तसा भंडाराही लावत जावा. संतापाशी जात नाही, भेद नाही. सगळ्याला संत यारे यारे लहान थोरे याती बोलती नारी नर. या मामाचा तुम्ही सेवा करताय. पाटील परिवार तुम्ही आमंत्रण दिलं. तुमच्या चरणांना नसतं. तुमच्या गावची बसणं करी सगळी गोड आहे. लक्ष्मीनारायणचं मंदिर तुमच्या गावामध्ये आहे.
त्या लक्ष्मीनारायणच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या जिभेवर त्यांनी कृपा करावी. त्या लक्ष्मीनारायणे माझ्या जिभेवर सरस्वतीला बसवावं एवढीच तुमच्या भूमीमध्ये येऊन लक्ष्मीनारायणाकडे मागणी मागतो. तुम्हा सर्व लोकांच्या चरणावर नतमस्तक होतो. मामाकडे एकच विनंती करतो, मामा जेवढे जेवढे तुमच्या समोर बसल्यात त्यांना रोगमुक्त करा, त्यांच्यावरचं संकट नाहीस करा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम विठ्ठल कीर्तन लाईव्ह केलं, युट्यूबला सोडलं. अशा आमचे शशिकांत महाराज कोळेकर, शांतीलाल महाराज कोळेकर उर्फ बजरंग बली, त्यांच्या चरणात मस्तक होतो. त्यांनी तुमची माझी सांगड घालून गेली. त्यांच्या चरणावर कधी कधी त्यांचं युट्यूब उघडत जा, लाईव्ह करत जा आणि अशीच त्यांना प्रगत द्या. त्यांनी 2 तास चांगल्या बाजूला सिस्टम वाढली. त्यांच्याकडे टाळी वाजवा.